नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी फूट पडली होती, त्या फुटीच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यानच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अशी एक टिप्पणी केली होती की जर मुख्यमंत्रीपदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवता आलं असतं. आता याची आठवण मी यासाठी करून देतो आहे की यामुळे आत्ता जे 6 खासदार फुटून वेगळा गट स्थापन करून उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आहे, त्यांचं काय होणार हा प्रश्न त्या टिप्पणीमुळं फार महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात न्यायालयाचा निकाल लागायला आणखीन काही दिवस लागतील. न्यायालयाचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे असं आपण म्हणूयात. पण त्यावेळच्या फुटलेल्या आमदारांपेक्षा सुद्धा आत्ताचे हे जे 6 खासदार आहे यांच्यावर मात्र गंडांतर आलेलं आहे आणि त्यामुळंच की काय श्रीकांत शिंदे यांच्यासोबत या 6चे 6 खासदारांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हा निकाल काय लागेल याच्याकडं राज्याचं लक्ष लागलेलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जातं का, धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलं जातं का, या सगळ्या चर्चांना सध्या ऊत आलेला आहे आणि कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर अर्थातच एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांची बाजू मांडतील. पण मी ज्या टिप्पणीची आठवण करून दिलेली आहे ती टिप्पणी यामध्ये फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण धनंजय चंद्रचूड यांचं असं त्यावेळचं टिप्पणी होती, तो आदेश नव्हता की जर मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे त्यावेळी असते तर त्यांना ताबडतोब पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं आणि मग हे जे 16 आमदार फुटले होते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनी जी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती त्या नोटिसीच्या आधारावर हे 16ही आमदार त्यावेळी अपात्र ठरले असते. आता जर तरला तसा काही अर्थ नसतो, पण तरीसुद्धा या गोष्टी या निकालाच्या अनुषंगाने समजून घेणं खूप महत्त्वाच्या आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यावेळेसचे जे प्रतोद होते सुनील प्रभू यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार राहिला असता, असं त्या टिप्पणीचा सरळ अर्थ होतो. आता या संदर्भामध्ये काहीही निकाल लागला तर त्यावेळेसचे आमदार अपात्र ठरतील का नाही, त्यावेळेसच्या आमदारांवर काही कारवाई होईल का नाही, हे सगळे प्रश्न तसे निरर्थक ठरत आहेत. कारण ती जी विधानसभा आहे ती आता विसर्जित झालेली आहे आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. अशाही परिस्थितीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं लक्ष लागलेले आहे ते यावेळी होणाऱ्या फुटीकडे आणि यानंतर जर आमदार फुटणार असतील तर त्या फुटीकडे. कारण आता 6 खासदार फुटून लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी या वेगळ्या गटाला मान्यता देखील दिलेली आहे. हा गट अजूनही कोणत्याही पक्षामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षात गेला असं त्यांचं म्हणणं आहे, पण तिथं त्यांना वेगळा गट म्हणून दिलेला आहे. ते स्पष्ट व्हायला पाहिजे आणि सरकारला जर या बाबतीत विचारणा केली तर सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे ते सरकारने स्पष्ट करायला हवं. कारण इथंच खरी मेक आहे आणि यामध्येच या सगळ्या खासदारांचं भवितव्य दडलेलं आहे. एक बातमी आता अशी सुद्धा येते आहे की जर वेळच पडली तर हे 6चे 6 खासदार थेट भारतीय जनता पक्षामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या संघटनेमध्ये मर्ज व्हायला तयार असतील. अर्थातच ते एकनाथ शिंदेंच्याच पक्षात मर्ज झालेले, एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये मर्ज झालेले आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या बाबतीतच निकाल लागणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं त्या बाबतीत न्यायालय काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळं ही सुनावणी आणखीन काही दिवस चालेल असं दिसतं आहे किंवा आज संध्याकाळी एकनाथ शिंदेंचे वकील त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या घडामोडी वेगाने होणार आहेत हे मात्र नक्की आहे. खरं तर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता कोरड्या पडलेल्या पात्रामध्ये काय सापडतं इतकंच आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं या सुनावणीकडं फक्त राज्याचं लक्ष लागलेलं नाही तर देशाचं एकूण राजकारणावर परिणाम करणारा हा निकाल येणार आहे. एखादा पक्ष फुटल्यानंतर विधिमंडळातील पक्षाला किती महत्त्व दिलं पाहिजे आणि प्रत्यक्ष पक्षाला किती महत्त्व दिलं पाहिजे हे या निकालामुळं अधोरेखित होणार आहे. त्यामुळे हा फक्त शिवसेनेपुरताच हा निकाल मर्यादित असणार नाही. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट, आत्ता नुकतीच झालेली तृणमूल काँग्रेसमधली फूट, या सगळ्या फुटींवर या निकालाचे खूप परिणाम होणार आहे आणि यानंतरसुद्धा पक्षफुटीबाबत एक नवीन धोरण येण्याची शक्यता आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या
नेमणुका ज्या पद्धतीने केल्या जात आहेत आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निकाल देत आहे त्यांच्यावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येण्याची शक्यता या निकालानंतर येण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने या फुटीला कायदेशीर ठरवलेलं आहे. त्याच्याही आधी सभागृहामध्ये त्यावेळेचे सभेचे अध्यक्ष जे होते राहुल नार्वेकर यांनीसुद्धा या सगळ्या फुटीवर एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिलेला आहे, कौल दिलेला आहे. त्याच्या आधारावर निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीचा निकाल हा एकनाथ शिंदेंच्या बाबतीत बाजूने दिलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं या निकालाचे परिणाम केवळ आत्ताच्या 6 खासदारांपुरते असणार नाही, तर ते निवडणूक आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीबाबतीत असणार आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकींच्या बाबतीतसुद्धा असणार आहे. आणि निवडणूक आयोगांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जी टिप्पणी केलेली आहे त्या पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम खरंच सुरू झालेलं आहे का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याचंही उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. त्यामुळं हा निकाल राज्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण या निकालाच्या बाबतीतले अपडेट वेळोवेळी या न्यूज यात्रा चॅनलवर घेणार आहोत. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.